भाऊ पण एक व्हिडिओ बनवली होती चांगल्याबद्दल, बरोबर, की ह्या मुलाची व्ह्यूज भरपूर जातात, त्यामुळं लोकांनी त्याला भरपूर सपोर्ट केला होता. पण मी तुम्हाला एक रिअलिटी सांगितली होती की त्याच्याकडे वैयक्तिक अकाउंट नाही. तर त्याचा तुला बघा म्हणला भाऊ, म्हणलं हे आमचं नॉर्मल आयडी म्हणला, आम्ही टाइमपासवर बनत होतो म्हणला, इथनं पुढे आम्ही बंद करून टाकतो म्हणलं चांगल्याची आयडी. आणि त्यात एक त्याचा आत्याचा मामाचा मुलगा आहे, ते म्हणला ते चांगल्याची ओरिजिनल आयडी ही आहे म्हणलं. चांगल्याच्या दिवशी मोबाईल वगैरे घेईन की आयडी मी त्याला देऊन टाकेन नाही का, ह्या उद्देशाने चांगलं नाही का. मग त्याच्याकडे गेला भाऊ, मग नंतर व्हिडिओ बनवायला लागला, प्लस नंतर मग व्हायरल पण झाला, 4-5 लोक सपोर्ट घेतला. तेव्हा त्याचे स्टार्टिंगला फॉलोअर कमी होते, जेव्हा मी व्हिडिओ बनवले होते ना तेव्हा त्याचे फॉलोअर होते 20,000. त्यानंतर त्यांनी लोकांनी सपोर्ट घेतला नाही का, लोकांनी त्याला भरपूर नाही का साथ दिली. आता त्याचे 2-1 लाख फॉलोअर झाले, बरोबर. आता चांगल्याने विषय असा झाला की मोबाईल घेतला नाही का भाऊ, आता चांगल्याने मोबाईल घेतला त्याला आयडी द्यायला पाहिजे ती, पण भाऊ त्या संग धोका झाला रे बिचारा संग. कारण त्याच्या मामाचा कोणतं मुलगा आहे ज्यात नाही का त्याला ब्लूटिक व्हेरीफाय वगैरे केलं होतं, ती आयडी चांगल्याला नाही भेटली शेवटी. कारण चांगल्याने ना अक्षरशः वैयक्तिक नाही वेगळे आयडी बनवले नाही का. भाऊ मला एकच म्हणायचे, कोणत्या मामाचा मुलगा आहे भाऊ ते बिचाराला आयडी देऊन टाकते, कारण फॉलोअर सगळे त्याचे तुझे नाही. कारण मेहनत आहे ना ते, बस तू व्हिडिओ वगैरे काय ते बनवला असेल, पण भाऊ खरं फॉलोअर आहेत त्याचे. लोकांनी त्याला बघून फॉलो केले, तुला बघून नाही फॉलो केलं. तुला वाटत 2 लाखाची आयडी आपल्याला हे भेटन ते भेटन, भाऊ नाही. तर मला एकच म्हणायचं, कोणाची घेऊ नको, त्या बिचाराची आयडी त्याला देऊन टाक.